मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, सोलार योजना मागेल त्याला सोलार योजना या योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरलेत। फॉर्म भरून आपण आता भरपूर शेतकरी जे आहेत ते पैसे भरून हे वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि काही शेतकऱ्यांनी जे आहेत ते आता जसे आले तसे वेंडर निवडलेत, परंतु तेही शेतकरी याच्या अंतर्गत जे आहे ते आता बघायला गेलं तर भरपूर परेशान आहेत। परंतु याच्यामध्ये एक दिलासादायक बातमी आहे की ज्या शेतकऱ्याचं म्हणजे वेंडर सिलेक्शन बाकी आहे, वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी आता लवकरच जे आहे ते वेंडर उपलब्ध होणार आहेत। तर नेमकं आता याच्या संदर्भात काही इन्स्टॉलेशन संदर्भात सुद्धा जे आहे ते काही अपडेट आहे। नेमकं काय अपडेट असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ते जाणून घेणार आहोत। शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला वेंडर कधी उपलब्ध होतील आणि इन्स्टॉलेशन संदर्भातलं काय अपडेट आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म अर्धवट सोडून दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा अपडेट असणार आहे। त्याबद्दलची आपण थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण ज्या शेतकऱ्यांची माहिती जाणून घेणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म तर भरलेत परंतु त्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक सूचना आणि एक महत्त्वाचा सल्ला आहे। त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पेमेंट करून घेणे, कारण त्यांचे फॉर्म जे आहेत ते आता त्यांना भरपूर शेतकऱ्यांना एक मेसेज टाकत आहेत की तुम्ही मेसेज आला त्या दिवशीपासून 7 दिवसाच्या आत पेमेंट करून घ्या, अन्यथा तुम्हाला सोलरची गरज नाही असं गृहीत धरल्या जाईल आणि तुमचा फॉर्म जो आहे तो वगळण्यात येईल, रिजेक्ट करण्यात येईल। अशा पद्धतीचे हे पीएम कुसुम अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते, मेडा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत। आता का नाही हे मेसेज मागेल त्याला सोलार योजनेसाठी येऊ शकत, म्हणून जे आहे ते तुम्हाला खरंच सोलार ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, सोलार योजनेची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या फॉर्मचे जे आहे ते पेमेंट करून घ्या। आणि जर तुम्ही पेमेंट केलं नाही आणि फॉर्म रिजेक्ट झाले तर तुमचा पुन्हा त्या वेबसाईटवर फॉर्म भरला जाऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये एकदा आधार नंबर वापरल्या गेल्याच्या नंतर जो आहे तो त्या ठिकाणावर पुन्हा त्या आधारवर फॉर्म भरू शकत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला एरर दाखवतो। त्यामुळे जे आहे ते तुमच्या फॉर्मची प्रक्रिया पूर्ण करा। आता पुढचा मुद्दा म्हणजे जो काय आहे ते सर्वात चर्चेचा आणि सर्वात डोकेदुखी मुद्दा म्हणजे तो वेंडर कधी ऍड होतील। बघा, याच्यामध्ये आता झालंय असं की भरपूर ठिकाणावर आम्ही फोन केले, विचारणा केले, परंतु जे काही माहिती आपण मिळतो जशी पाहिजे तशी माहिती त्या ठिकाणावर आपल्याला मिळत नव्हती। परंतु काही ठिकाणावर माहिती घेतल्याच्या नंतर आता एससी आणि एसटी साठी जे आहे ते वेंडर आले होते। आता मागच्या जे वर्षीचा कोटा होता तो एससी आणि एसटीचा कास्टचा जो कोटा होता तो त्या ठिकाणी त्यांचा जवळपास कंप्लीट होत आलेला आहे आणि आता जे आहे ते पुढील शेतकऱ्यांसाठी वेंडर त्या ठिकाणावर येत्या हप्त्यामध्ये म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये येणाऱ्या हप्त्यामध्ये सर्वच ओपन आणि ओबीसीचे शेतकरी जे होते तर त्यांच्यासाठी वेंडर त्या ठिकाणावर नक्कीच उपलब्ध होणार आहेत। आता याच्यामध्ये किती कंपन्या उपलब्ध होतील? जवळपास 4 ते 5 कंपन्या वन टाइममध्ये तेथे ऍड होऊ शकतात। आता शेतकऱ्यांना जो आहे तो ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे, परंतु याच्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन वगैरे त्या ठिकाणी येणार नाहीये की वेंडर ऍड झालेत म्हणून। आता कंपन्या कधी ऍड होतील, कधीही त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात। आता कंपन्याचा कोटा पुन्हा किती असेल यावर सुद्धा दुमत आहे, कारण तिथे विषय असा झालेला आहे की ज्या कंपन्यांनी पहिले वेंडर कोटा उचलला होता त्याचेच आणखी इन्स्टॉलेशन बाकी आहेत। नवीन कंपन्या ज्या आहेत ते स्वतः इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये उतरत आहेत आणि त्याचं जे काही म्हणजे एकदम जेमतेम कोटा 1000-2000 पर्यंत पर कंपनीचा कोटा त्या ठिकाणावर असणार आहे। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना वेबसाईटवर जे आहे तर तुम्हाला सर्च म्हणजे प्रत्येक वेळी जे आहे ते तुमचा जो काही MKMT ID आहे तर तो टाकून तुम्हाला बघत राहावं लागणार आहे की बाबा वेंडर आलेत का, कारण ही शासनाचं जे काही धोरण आहे, ही योजना आहे ते एकदम डोकेदुखी म्हणलं तरी हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये वेंडर आल्याच्या नंतर कोणालाही नोटिफिकेशन येत नाही आणि शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याला तर ते समजायला मार्गच नाही की बाबा हे वेंडर आले। त्याच्यावर तुम्हाला शोधून तो वेंडर जे आहे तर सर्च करूनच त्या ठिकाणी वेंडर निवडावा लागणार आहे आणि वेंडर आल्याच्या नंतर जो आहे तो वेंडर आता कधी पंप बसवतो यावर पुन्हा आणखीन एक प्रश्नचिन्ह आहे। कारण आता बघायचं झालं तर वेंडरची निवड करून वेंडरचं सगळं त्यांचं सारलं वारलं करून त्यांना पैसे देऊन सगळ्या टोप्या घालून सुद्धा जे आहे तर त्या ठिकाणावर आणखीन पंप हे 6-6 महिने 8-8 महिने झाले, वर्ष झाले वेटिंगवर आहेत। काही कंपन्यावाले अर्धवट मटेरियल देतात आणि काही कंपन्यावाले तर शेतकऱ्यांना एकदम अवाच्य भाषेमध्ये बोलतात। हे कुठेही म्हणजे
तक्रार सुद्धा घ्यायला कोणी मार्ग नाही। आता हे दुसरा मुद्दा जो आहे तो आपला इन्स्टॉलेशन संदर्भात आहे। तर इन्स्टॉलेशनची गती वाढवण्याकरता सर्व शासनाच्या मार्फत म्हणजे महावितरणाच्या मार्फत कंपन्याला हे मेल देण्यात आलेले आहेत। कंपन्याला एक सांगण्यात आलेलं आहे की बाबा पुढे पावसाळा तोंडावर आहे आणि जे काही शेतकऱ्याचे कामं पेंडिंग आहेत हे कामं पेंडिंग फटाफट करून घेण्यासाठी जे आहे ते कंपन्याला सांगण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून। परंतु हे कितपत सत्य होतं आणि कितपत सत्य उतरतं ही गोष्ट ही काहीही सांगण्याला मार्ग नाही, कारण कंपन्यावाले जे आहेत ते कोणालाही काही उत्तर देण्यास तयार नाहीत। सामान्य शेतकऱ्याला तर कोणत्याही प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी मिळत नाही आणि कंपनीला शेतकऱ्यांनी कॉल केले मेल केला तर त्याचं अजिबात उत्तर मिळत नाही। पण काही माध्यमाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता कंपन्याला जे आहे ते तंबी दिलेली आहे की लवकरात लवकर पावसाळा तोंडावर आलेला आहे, जे काही पंप इन्स्टॉलेशनचं काम बाकी आहे, ज्या शेतकऱ्यांना अर्धवट मटेरियल दिलेलं आहे तर लवकरात लवकर जे आहे ते पूर्णपणे मटेरियल मिळणार आहे आणि त्या ठिकाणी लवकरच जे आहे ते सर्व शेतकऱ्यांचं सोलारचं इन्स्टॉलेशन करा असं कंपन्यांना सांगितलेलं आहे। परंतु कंपन्या हे कितपत काम वेगानं करतात आणि कंपन्या नेमकं कधीपर्यंत सोलार इन्स्टॉल करतात हे मात्र नक्की त्याचं सांगू शकत नाही। परंतु शासनाच्या माध्यमातून शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणावर चाललेले आपल्याला दिसत आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच की ह्या कंपन्या कशा पद्धतीत काम करतील आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा वेंडर हे लवकरच ऍड केले जाणार आहेत। माहिती कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।